ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्रीकृष्णांचं निवेदन भाग 3. विश्वरूप दिसणं फक्त भक्तीनं शक्य. ओव्या आहेत 689 ते 695. ज्ञानदेवानी अनन्य भक्ती कशी करावी ते उदाहरणाने सांगितलं. आता ते भक्तीने परमात्म्याशी सामरस्य कसे साधते ते सांगत आहेत. आणि देवीची मी ऐसा, थडिये माझारी सरिसा, क्षीराब्धी का जैसा क्षीराचाची. आणि क्षीर समुद्र जसा काठास व मध्येही एकसारखा दुधमयच असतो, त्याचप्रमाणे मी सारखा आणि सर्वव्यापी आहे. तैसे मज लागोनी मुंगीवरी, किम बहुना चराचरी, भजनासी का दुसरी परीची नाही. त्याप्रमाणे माझ्यापासून ते मुंगीपर्यंत फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही आहे अशी शंकाच नाही. तयाची क्षणासवे एवं विधमी जाणवे, जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय. असे ज्यावेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी म्हणजे भगवंत विश्वरूप आहे असे कळेल. आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा विश्वरूप दिसेन. मग इंधनी अग्नी उद्दीपे, आणि इंधन हे भाष हारपे, ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी. मग काष्ठात घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ठा हा शब्द नाहीसा होऊन ते काष्ठ जसे मूर्तिमंत अग्नी बनते. का उदय न कीजे तेजाकारे, तव गगनची होऊनी असे अंधारे, मग उदयी लिया एकसरे प्रकाशू होय. अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असते. मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाशमान होते. तैसे माझी साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. त्याप्रमाणे माझे प्रत्यक्षात दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते हे लक्षात ठेव. मग मी तो हे आघवे, एक मीची आथी स्वभावे, किम बहुना सामावे समरसे तू. मग मी तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावतः आहे. फार काय सांगावे, तो ऐक्यभावाने माझ्यामध्ये सामावला जातो. भगवंतांनी सांगितलं की विश्वरूप पाहणे ही गोष्ट साधनेच्या बळावर शक्य होणारी नाही, तर ती फक्त अनन्य भक्तीनेच शक्य होते. भक्तीनेच केवळ विश्वरूप परमात्मा पाहणे, जाणणे व तत्स्वरूप होणे शक्य होतं. ज्ञानदेवानी पाऊस आणि गंगा नदीच्या उदाहरणानं अनन्य भक्तीचं स्वरूप स्पष्ट केलं. पण त्याचबरोबर सर्वत्र परमेश्वराचं दर्शन होणं ही सुद्धा एक अट घातली. परमात्मा सर्वव्यापी कसा आहे ते सांगताना त्यांनी क्षीर समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे. क्षीर समुद्र काठावर अथवा मध्यभागी क्षीरमयच असतो. तसेच परमात्मा सर्वव्यापी आहे. तसाच परमात्मा सर्वव्यापी आहे. त्यामुळे भक्ताला सर्वत्र अथवा कोठेही परमात्म्याचंच दर्शन व्हायला हवं. परमात्म्यापासून मुंगीपर्यंत स्थावर जंगम जगामध्ये एक परमात्माच असल्यामुळं भजण्याकरता, प्रेम करण्याकरता त्या परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळे अनन्य भक्ती करायची म्हणजे कोणत्याही रूपात त्या परमात्म्यालाच पाहायचं आणि त्याच्यावर प्रेम करायचं. भक्ताला त्याच्याशिवाय अन्य कोणतेही प्रेमास्पद नसतं. असं अनुभवाला येणं म्हणजे विश्वरूप दर्शन होणं आहे. कारण भक्त सर्व ठिकाणी परमात्माच पाहत असतो. अशा भक्ताला परमात्म्याचे तत्वतः ज्ञान होते. ही गोष्ट ज्ञानदेवाने अग्नी आणि सूर्याच्या उदाहरणानं स्पष्ट केलेली आहे. अग्नी एकदा का लाकडाच्या ठिकाणी प्रकट झाला की मग लाकूड हे नाव जाऊन फक्त अग्नी हेच एक स्वरूप उरतं. किंवा सूर्य उगवलेला नसतो तोपर्यंत आकाश अंधकारानं युक्त असतं. पण एकदा का सूर्य उगवला की ते आकाशच प्रकाशरूप होतं. तसे सर्व ठिकाणी परमात्माच भरून राहिला आहे हे कळताच अज्ञान समूळ नाहीसं होतं. द्वैताचा लोप आणि अज्ञानाचा नाश हे ज्ञानाचं खरं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तैसे माझी साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी. माझा साक्षात्कार झाला की अहंकार समूळ नाहीसा होतो.
जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत जीव स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजतो. त्यामुळे मी वेगळा, परमात्मा वेगळा असं द्वैत निर्माण होतं. पण ज्ञानाने अहंकार नाहीसा झाला की स्वतःचे वेगळे पण उरत नाही. सर्व काही एकरूप होऊन जाते. मी व तो हे सर्व एकच होतं. मग किम बहुना सामावे समरस तो. अशा अशा भक्ताचे परमात्म्याशी सामरस्य होते. तो एकरूप होऊन जातो. पुढे भगवंतांनी अर्जुनाला अनन्य व ज्ञानोत्तर भक्तीचा उपदेश केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.